सर्व स्वामी भक्तांचे शंकरवाणी या भाग 1 मध्ये मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 2 जून 2025। तर शंकर महाराज आपल्याला हा संदेश देत आहे। अध्याय 12 श्री शंकर गीता। त्यामध्ये शंकर महाराज म्हणतात की मी जे असतो बोलत त्याप्रमाणेच सर्व घडून येत। मी सिद्धीच्या मागे नसत, सिद्धीच्या मागे लागूच नका। मिळेल त्याचा आनंद लुटा, अप्राप्याच्या मागे धावू नका। भगवंताने अनेक गोष्टी दिल्या आहेत, उपभोग सामर्थ्यही दिलेच, ते सोडून वेगळ्याकडे धावणे, सिद्धीच्या मागे न लागणे हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असे हे। मानवी शरीरही महासिद्धी, त्यात आपण दिली बुद्धी, जड फायदे देते सिद्धी, आपणा जडा पलीकडे जायचे। सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती, सर्व संतांची हीच उक्ती। सिद्धीने मिळत नसे मुक्ती, मुक्तीचा मार्ग भक्तीच। सोपे नुसते वाचणे, महत्वाची भवसागरातून वाचणे। असेल दुःखातून बाहेर पडणे, वाचण्याप्रमाणे कृती हवी। रत्नजडित मुकुट राजांच्या डोक्यावर, परी समाधान न तिळभर। समाधानाचा मुकुट ज्यांच्या हृदयावर, तेच खरे राजे हो। निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण, प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देव मार्गा लागला। म्हणून समाधान मिळत नाही, घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही, समाधान येईल चालत। आत्मसाक्षात्काराकरिता शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान असे म्हणतात। अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे, प्रयत्नपूर्वक हे आचरणे योग याला म्हणतात। अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अनन्योध्यासात ये उदयाला, हात घालून वेगळा करतो दोघांना, विवेक त्याला म्हणतात। असा विवेक जागा राहावा सदैव, मी शरीर नसून आत्मा असत, असणे असा विचार अंतकरणात, यालाच तप असे म्हणतात। दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत, सुष्ट दुष्ट हान करणे भेद दया याला म्हणतात। कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात, प्राण जिंकल्यावर बंद होतात ज्ञानेंद्रिय व्यवहार, मनोविग्रह केल्याने। सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला, मुळीच स्पर्श न होणे याला क्षमा असे म्हणतात। दुसऱ्यास क्षमा केली तर आतून आनंद राशी प्रकटतात। क्षमेचा निर्बळ हा आनंद चिरकाल असता टिकणारा। आध्यात्मिक आधी भौतिक, आधी दैविक संकटे आस्मिक येतात, धारक शक्तीने जे पचवित, धैर्य त्याला म्हणतात। आज आहे अशी शंकरांची शंकरवाणी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय शंकर।